नमस्कार. महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे. मार्च महिना हप्ता वाटप संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. बऱ्याच दिवसापासून लाभार्थ्यांचा प्रश्न होता की मार्च महिन्याचा हप्ता नेमका आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे आणि या संदर्भात ऑफिशियल अपडेट आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. त्यासोबतच चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना सर्व अपडेट वेळेवर मिळत राहतील. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. तर या ठिकाणी पहा, स्क्रीनवरती तुम्हाला एक मेसेज दिसत आहे आणि या मेसेजनुसार मार्च महिन्याच्या हप्ता वाटपाची नोटिफिकेशन पोर्टलवरती पडलेली आहे. आता या नोटिफिकेशननुसार कोणती तारीख दिलेली आहे तर पहा, आपणास सूचित करण्यात येते की DBT प्रणालीवर दिनांक 11 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 12 मार्च 2026 रात्री 11 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही. तर पहा, दिलेल्या कालावधी म्हणजे 11 मार्च ते 12 मार्च दरम्यान पोर्टल सक्रिय राहणार नाही आणि पोर्टलवरती लाभ वितरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याचाच अर्थ काय आहे तर 11 तारखेपासून प्रोसेस सुरू झालेली आहे. कालचा हा मेसेज आहे, कालपासून लाभ वितरण करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. मार्च महिन्याचा हप्ता वाटप संदर्भात ऑफिशियल मेसेज आलेला आहे. पण पहा, आता पोर्टलवर मेसेज पडलेला आहे आणि आपण थंबनेलवरती माहिती दिलेली आहे की तारीख पुन्हा बदलली. तर पहा, मागच्या 2-4 महिन्यापासून काय होत आहे, पोर्टलवर तारीख येत आहे, पुन्हा अचानकपणे ती तारीख काढून टाकली जात आहे आणि लाभार्थ्यांना एका वेगळ्याच तारखेला प्रत्यक्ष पैसा खात्यामध्ये जमा केले जात आहेत. आता मार्च महिन्यामध्ये सुद्धा हीच प्रोसेस होणार का, हीच प्रक्रिया होणार का? तर या ठिकाणी पहा, ज्यावेळेस पैसे प्रत्यक्ष अकाउंटमध्ये पडतील त्याच वेळेस आपण म्हणू शकतो की मार्चचा जो हप्ता आहे तो दिलेल्या वेळेनुसार दिलेल्या तारखेला जमा होणार आहे. तारीख कधी पण ते काढून टाकत आहेत, कधी पण नवीनच तारखेला पैसे जमा करत आहेत. जर खूप चांगलं होईल, 12 मार्चला हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात आले. आज संध्याकाळपर्यंत वाट पाहायची आहे, प्रोसेस सुरू असणार आहे. एका दिवसामध्ये सर्वांना पैसे मिळत नाहीत, 2 ते 3 दिवस प्रक्रिया सुरू असते लाभ वितरण करण्याची. त्यामुळे आज उद्यापर्यंत परवापर्यंत हे पैसे राहिलेल्या लाभार्थ्यांना मिळून जातील. आणि जर समजा तारीखच्या चेंज संदर्भात काही माहिती मिळाली किंवा ऑफिशियल अपडेट आली, यामध्ये काही बदल झाला तर तुम्हाला तात्काळ कळवण्यात येणार आहे. त्यासाठी सुरुवातीला सांगितलेलं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.